नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अश्विनी बनकर मॅथ फंडा या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे स्वागत करते. आज आपण संख्याज्ञान हा टॉपिक शिकणार आहोत. संख्याज्ञान म्हणजे काय, तर संख्या कशा वाचायच्या व कशा लिहायच्या हे शिकणार आहोत. बऱ्याच मुलांना संख्या ह्या कशा वाचायच्या हे कळतच नाही. संख्या वाचताही येत नाही व कधी कधी ती लिहिताही येत नाही. तर आपण आज तेच शिकणार आहोत की संख्या ह्या कशा वाचायच्या व कशा लिहायच्या. तर चला आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. आजचा आपला टॉपिक आहे संख्याज्ञान. संख्याज्ञानमध्ये काय शिकायचंय, तर संख्यामध्ये प्रत्येक अंकांची किंमत ही वेगळी असते. म्हणजेच काय, तर आपण अशी संख्या लिहिली 3 2 5 4. तर यात काय सांगितलंय त्यांनी, प्रत्येक अंकाची अंक कोणते कोणते आहेत, 3 2 5 4. तर ह्या प्रत्येक ठिकाणची किंमत, 4 ची किंमत वेगळी, 5 ची वेगळी, 2 ची वेगळी आणि 3 ची वेगळी, अशी वेगवेगळी किंमत ही अंकांमध्ये असते. तर संख्येतील अंक ज्या जागी असतो त्या जागेची किंमतही वेगळी असते. म्हणजेच काय, तर हा 2 कोणत्या जागेवर आहे, तर एकक दशक शतक. तर ह्या 2 ची किंमत किती होते, तर 200. म्हणजे आणि ह्या 3 ची किती, तर 3000. म्हणजे संख्या ही जागेनुसार त्याची किंमत बदलते. जर ही संख्या जर इकडे असती 3, तर त्याची किंमत राहिली असती किती, 3. परंतु ही संख्या समोर आली, मग एकक दशक शतक हजार 10,000, तर याची किंमत किती झालीये, तर 30,000. म्हणजे संख्येतील अंक त्याच्या जागेनुसार त्याची किंमत बदलत असतो. आपल्याला आज मग ह्या संख्या कशा वाचायच्या. आता ही संख्या किती झाली, तर 32,543. पण मी ही कशी वाचली, तर आपल्याला हेच कसे वाचायचे, संख्या कशी वाचायची हेच शिकायचे आहे. तर चला आपण बघू की संख्या कशी वाचायची. संख्या वाचन शिकण्यासाठी सर्वात पहिले आपल्याला हे माहिती हवे की एकक, दशक, शतक, त्यानंतर असतं हजार, नंतर लक्ष, नंतर कोटी आणि नंतर अब्ज. तर शतकचे किती घरं असतात, तर 3. हजारचे 2 घरं, लक्षचे 2, कोटीचे 2 आणि अब्जचेही 2. म्हणजे काय लक्षात ठेवायचं की शतकचे फक्त 3 घरं असतात, बाकी सर्व याचे 2-2 घरं असतात. तर मग आपण संख्या कशी वाचायची ते बघू. पहिले आपण 2 अंकी संख्या बघू. 2 अंकी संख्या मी घेतली 3 आणि 6. तर याला मी किती वाचणार, 3 6 वाचणार का, तर नाही. तर संख्या वाचताना आपण काय करतो, उजव्या हाताकडून संख्या वाचायला सुरुवात करतो. म्हणजे हा एक अंक आणि हा एक अंक. तर आपण इकडून सुरुवात करताना याला काय म्हणतो, तर याला एकक म्हणतो. या संख्येला एकक आणि याला दशक. तर एकक म्हणजे काय, तर हा अंक एकच अंक असतो, सिंगल अंक. पण दशक स्थानी आले तर दशक स्थानी 0 लागतो. म्हणजे दशक ही संख्या 2 अंकांची असते. तर मग याला आपण किती वाचतो, 30 आणि 6 म्हणजे 36. असंच आपण संख्या घेतली 8 4. तर ह्या 8 4 मध्ये एकक, दशक. तर एककची किंमत ही 4च असते, पण ह्या 8 ची किंमत 8 नसून 80 असते. 80 अधिक 4 म्हणजे 84. एकक म्हणजे काय, तर एक त्या संख्येच्या पुढे एक अंक असतो. आपण आणखी संख्या घेऊ, 3 अंकी संख्या घेऊ. आता ही कशी वाचणार, एकक, दशक, शतक. शतक म्हणजे किती, 100. तर हे किती झाले, 100 20 3 म्हणजे 123. आपण आणखी अंक घेऊ, 8 4 3. तर हे कसे वाचणार, एकक, दशक, शतक. शतक म्हणजे 843. आता आपल्याला 3 अंकी संख्या वाचता येते. आपण आता बघू की यापेक्षा मोठे अंक आले तर ते कसे वाचायचे. माझ्याकडे संख्या आहे 3 8 4 5 0. तर ही संख्या वाचण्यासाठी काय करायचं, पहिले आपल्याला माहिती शतकचे किती, 3 घरं असतात. तर ते 3 घरं सोडून कॉमा द्यायचा, 1 2 3 आणि त्यानंतर 2 2 चे 2 2 चे गट पाडायचे. शतकचे 3, बाकी सर्वांचे 2 2. तर मग आता ही संख्या कशी वाचणार, एकक दशक शतक, शतक 4, हजारचे किती, 2. तर मग आपल्याला ही संख्या किती झाली, किती हजार, 38,450. आता कशी वाचणार, एकक दशक शतक, शतकचे 3 घरं सोडून कॉमा, त्याच्यानंतर किती घरं सोडायचे, हजारचे 2, 2 सोडले 1 कॉमा. त्यानंतर आता आता काय, शतकचे 2 सोडले, हजारचे 2, हजार नंतर काय असतं
लक्ष म्हणजे 4,97,890. आता ही संख्या शतकचे 3 घरं सोडून, हजारचे 2, हजार नंतर काय आहे आपलं लक्ष, लक्षचे किती घरं, 2 घरं. तर हे किती लक्ष झाले, हे झाले लक्ष, हे घरं झाले हजार आणि हे झालं शतक. तर किती लक्ष, 47,85,421. आता ही संख्या कशी वाचणार, तर शतकचे 3 घरं सोडून, त्यानंतर हजारचे 2, नंतर लक्षचे 2 आणि नंतर येतं कोटी. तर किती कोटी, 3 कोटी, हे कोटी, हे लक्ष, त्यानंतर हजार आणि हे शतक. तर कसं वाचणार, 3,84,97,500. सर्वात पहिले काय करायचे, आपल्याला कितीचे घरं आहेत ते बघायचे असतात. शतकचे 3 घरं सोडून, नंतर हजारचे 2, नंतर लक्षचे 2, नंतर कोटीचे 2 आणि नंतर येतं अब्ज. तर मग आता हे काय झालं, अब्ज, हे झाले कोटी, हे झाले लक्ष, हे हजार आणि हे शतक. तर मग ही संख्या कशी वाचणार, 39 अब्ज 47 कोटी 84 लक्ष 32,108. आता आपल्याला कळाले की संख्या कशी वाचायची. पण आपल्याला जर अक्षरात दिली असेल तर ती कशी लिहायची अंकात ते आपण बघूया. आपल्याला समजा संख्या दिली आहे 5,224. तर कसे लिहिणार, आपल्याला संख्या काय सांगितली, 5,224. तर हजारचे 2 घरं असतात, मग आपण किती हजार, 5,000, त्यानंतर 224. शतकचे 3 घरं असतात ना, मग 224. असंच आपल्याला सांगितलं 70,300. कसे लिहिणार, 70,000 70 लिहून घेतले, त्यानंतर हजार नंतर काय 300, तर शतक 300. अशी संख्या लिहितात. 30 कोटी 30 कसे लिहिणार, तर पहिले काय सांगितलं 30 कोटी, मग 30 कोटी, कोटी नंतर काय असतं लक्ष, लक्षचे किती घर 2, त्यानंतर हजारचे 2 घर, त्यानंतर शतकचे किती असतात 3, पण आपल्याला किती सांगितले 2 घर सांगितले, 30 सांगितले, मग 1 0 आणि 30. आता आपल्याला लिहायचे 55,420. तर कसे लिहिणार, 55,000, हजार नंतर काय असतं शतक, तर शतक मध्ये किती सांगितले 420, 420. आता लिहायचे 70,000 कोटी. तर आता हे कसे लिहिणार, 70,000, 70,000 कसे लिहितो, 70 आणि 3 घर, हे झाले 70,000 कोटी. कोटी नंतर काय असतं लक्ष, लक्षचे 2 घर, हजारचे 2 घर आणि शतकचे 2 घर, हे झाले आपले 70,000 कोटी. त्यानंतर लिहू 5,502. तर कसे लिहिणार, 5,000, हजारचे 2 घर म्हणजे 5,502. आपण लिहू 15 अब्ज 15 लाख
204. तर कसे लिहायचे? 15 अब्ज. अब्ज नंतर काय असतं? कोटी. कोटीचे 2 घर. त्यानंतर काय? लक्ष. पण आपल्याला किती लक्ष सांगितले? 15 लाख. तर 15. त्यानंतर असतं हजार. हजारचे 2 घर आणि 204. शतकचे 3 घर. 204. पुढचं 6 अब्ज. 6 कोटी 6. आता हे कसे लिहिणार? 6 अब्ज. 6 अब्ज. अब्ज नंतर असतात कोटीचे 2 घर. पण आपल्याला किती कोटी? 6 कोटी सांगितले. म्हणजेच 06. 6चे कोटीचे किती घर असतात? 2. पण किती कोटी सांगितले? 6. मग 6 कोटी. कोटी नंतर किती असतात? लक्ष. लक्षचे 2 घर. हजारचे 2 घर आणि शतक मध्ये किती? 3 घर असतात. तर आपल्याला किती? 6 सांगितले. मग 006. 12,000 कोटी 1200. कशी लिहिणार? 1200 कोटी. कोटी नंतर काय? लक्ष. लक्षचे 2 घर. हजारचे 2 घर आणि आता किती सांगितले? 1,200. तर शतक मध्ये 3च अंक असतात. हे 200. मग हे किती? 1000. तर मग हा एक इथे येणार. 1,200. आता आपल्याला लिहायचे 64 कोटी 6,05,030. तर कसे लिहिणार? 64 कोटी. कोटी नंतर किती सांगितले? 6 लाख. लाखचे 2 घर असतात म्हणून 06. त्यानंतर 5,000. हजारचे 2 घर म्हणून 05. आणि शतकचे 3 घर. पण इथं किती? 30 सांगितले म्हणून 0